11 विश्व दारिद्र्य पाठीशी लागलेलं. दुर्दैवानं त्या पिठाच्या डब्यामध्ये एक भाकरी हुयापुरतं सुद्धा पीठ नव्हतं. वाईट वाटलं. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. शेजारणीच्या घरी गेली आणि उष्णपासनं आता शेजारणीकडनं मोजकच उष्ण एक भाकरी पुरतंच पीठ मिळालं आणि ते एक भाकरी पुरतं पीठ आणलं. गरिबी फार वाईट असते. मामा नेहमी म्हणायचे गरिबी त्या आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. खरोखर मंडळी माणसानं गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये अशा पद्धतीनं. आणि मग ते एक भाकरी पुरतं पीठ शेजारणीकडनं उष्ण मिळालेलं त्या पिठाची भाकरी केली, आमटी केली, एक भाकर केली. आता त्यावरती तेल चटणी घातली, एका थोडक्यात फडक्यात ती भाकर बांधली आणि आपल्या मालकाकडे शिदोरी दिली. जावा म्हटलं ही शिदोरी घ्या, वाटत की कुठं जिथं भूक लागेल तिथं खा, पण म्हटलं राजाची भेट घेतल्याशिवाय माघारी येऊ नका. अशा पद्धतीने शिदोरी घेऊन हा बिचारा निघाला, पायी पायी निघाला. सकाळी निघालेला मनुष्य दुपारपर्यंत वाटेनं चालतच होता आणि पोटात भूकही लागली, पाणी प्यावंसं वाटलं, थोडासा इसावाही घ्यावासा वाटला. अशा पद्धतीनं वाटेनं जात असताना पाण्याचा आश्रय बघून त्यानं विश्रांती घेतली. रस्त्याकडे हिरवगार झाड होतं, पाणी होतं पिण्याचं. त्या ठिकाणी त्याने तिचा आश्रय घेतला आणि हातपाय धुतलं, चूळ भरले, 2 घोट पाणी पिला आणि बायकोनं जी भाकरी जी उष्ण पिठाची भाकर करून जी भाकरी होती ती त्याने ते शिदोरी सोडली आणि त्या भाकरीतलं असा एक घास तुकडा मोडला आणि आता तो तोंडात घालणार एवढ्या त्याच्या समोर असा प्रसंग उभारला. समोरून एक जंगली कुत्री आली, वेलेली होती, तिला 5-7 पिलं होती. तिच्या पोटामध्ये अन्न नव्हतं, तिची उपास मारत होते. तिच्या पोटात अन्न नसल्यामुळे तिला पुरेसं दूध उतरत नव्हतं आणि पुरेसं दूध नसल्यामुळे पिल्लं उपाशी होती. ती पिल्लही व्याकुळ होऊन त्या ठिकाणी केवक्या ओरडत होती तिच्या पाठीमागं. असा प्रसंग समोर आहे. बघा, माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, आत्मा आणि परमात्मा. देव कुठे आहे? आपला आणि देवाचं फक्त सूतभर अंतर आहे, केसभर. आत्मा आणि परमात्मा. भुकेलेला अन्न द्या, तहानेला पाणी द्या, त्यात परमात्मा पहा. देव त्यात आहे. त्याला ते तोंडात एक घास घालू वाटाना आणि खाली बी ठेवू वाटाना. हातातला घास हातातच. नेमकं करावं काय? दुजा मनस्थिती झाली. जर ही भाकर मी खाल्ली तर माझा आत्मा तृप्त होतोय आणि ही भाकर जर एक भाकर कुत्रीला टाकली तर परमात्मा तृप्त होतोय पण आपला आत्मा तृप्त राहतोय. मग नेमकं करावं काय? दुविधा मनस्थितीत असताना त्याच्या मनात विचार आला, जर एक भाकरीचं जर 2 तुकडं केलं आणि अर्ध्या भाकरीचा जर आपण धर्म केला, उपाशी बुद्धीला जर आपण अर्धी भाकर टाकली तर परमात्माही तृप्त होईल आणि अर्धी भाकर स्वतः खाली तर आपलाही आत्मा तृप्त होईल. म्हणून त्याने एक भाकरीचं 2 भाग केलं, 2 तुकडे केलं. अर्धी भाकरचा धर्म समजून त्याने त्या कुत्रीला टाकले. भाकर खाली, पोटामध्ये अन्न गेलं, पाणी पिले आणि थोड्या वेळाने तिला पुरेसं दूध उतरलं. पुरेसं दूध उतरल्यामुळं पिल्लही त्या ठिकाणी दूध पिऊन तृप्त झाले आणि त्याने अर्धी भाकर खाऊन स्वतःचा आत्माही तृप्त झाला. पाणी पिऊन पुढं पुण्यनगरीकडे राजाकडे गेला. पुण्यनगरीकडे राजाच्या दरबारात गेला. अंगावरची फाटलेली कपडे, ठिगळलेली मलिन झालेली कपडे. आता गरिबी म्हटलं की आता वर्ण काय सांगायची गरज नाही. तुम्ही आता वडील झाले, आजोबा मंडळी, काय तुम्ही गरिबीचे चटके भोगलेत मंडळी. तुम्ही आज सांगितलं आम्हाला खरं वाटत नाही. आमचे आजोबा आम्हाला म्हणते, सांगत होते, 72चा ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस आम्ही बरबड्याच्या बियाच्या भाकरी करून खाल्ल्या. कशाच्या? बरबडा हे गवत आहे. आज सुदैवानं आम्हाला ते बरबडा हे गवत आम्हाला पाहायला मिळाला. त्या बरबड्याच्या गवताच्या बियाच्या भाकरी करून खाल्ल्या. तर म्हणजे हे आजोबा आम्हाला सांगते ते आम्हाला पटत नव्हतं, म्हणजे खरं वाटत नव्हतं. एवढं धान्य वाटायचं आणि एवढी वाईट वेळ असेल का? पण नक्कीच ती वाईट वेळ होती. तेव्हा अन्न करून लोक उपाशी मरत होते. खूपच वाईट वेळ होती. पण आता देश आपला स्वतंत्र झाला, स्वावलंबी झाला, सुखी झाला, संपन्न झाला, हरित क्रांती आली, मुबलक धान्य. दुष्काळ पडला तर 4 वर्ष सुद्धा देशाला धान्य कमी पडणार नाही एवढा धान्याचा साठा आपल्या देशामध्ये आता. अशा पद्धतीनं जरा हा पुण्यनगरीकडे राजाच्या दरबारात गेला आणि म्हणजे राजा अंतर्ज्ञानी होता. त्या राजापाशी आजवर कितीतरी रती महारथी दानशूर लोक येऊन गेले होते. पण जाता जाता वाटेनं ज्या कुत्रीमध्ये परमात्मा पाहिला होता आणि कुत्रीला अर्ध्या भाकरीचा धर्म केला होता, त्याचं जे त्याला पुण्य लागलं होतं त्या पुण्याची घनता त्या राजाला होऊ शकली नाही. राजा सुद्धा हतबल झाला. राजा म्हटला, अरे आजवर माझ्यापाशी एवढे रती दानशूर लोक येऊन गेले पण तुझ्या इतकं पुण्य कोणाकडेही शिल्लक नव्हतं. तुझ्या पुण्याची मी गणताच करू शकत नाही आणि होऊ शकली नाही. बघा, भुकेला अन्न दिल्यावर किती पुण्य मिळते, त्या पुण्याची गणता देव सुद्धा करू शकत नाही. काय भुकेला अन्न, ताणीला पाणी देणं, मुक्या प्राण्याला चारा पाणी देणं, ह्यासारखं पुण्य कर्मच नाही या जगात दुसरं.